जय श्रीराम मित्रांनो, तर आज आपल्याला ही सांगली जिल्ह्यातील बहादूरवाडी या ठिकाणी, कारण या ठिकाणी बहादूरवाडी भुईकोट किल्ला आहे, त्याबद्दल इतिहास मी तुम्हाला सांगणार. सांगली जिल्ह्यात तसा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बराच आहे आणि तुम्हाला हळूहळू सगळं सांगणार आहे. आपल्या संग जोडून राहा. चला तर आपण आज बहादूरवाडी भुईकोट किल्ल्याबद्दल माहिती पाहूया. वाडीमधील भुईकोट किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे. हा भुईकोट किल्ला असल्यामुळे शत्रूला हमला करण्यासाठी अवघड जावे यासाठी या ठिकाणी खंद खोदलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. या खंदकामध्ये पाणी सोडलेलं असायचं आणि त्याच्यामध्ये हिंसर पाणी सोडले असायचे, जेणेकरून सहजासहजी शत्रूला किल्ल्यावरती अटॅक करता येऊ नये. तर आपण किल्ल्याच्या आतमध्ये जाणार आहे. तर तुम्हीच पाहू शकता की प्रवेशद्वार उजव्या बाजूला किल्ल्यातले जे गणपती आहेत त्याचा जीर्णोद्धार करून या ठिकाणी थोडं बांधकाम केलेलं आहे. आत प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूला सैनिकांशी बसण्यासाठी व्यवस्था होती पहिल्यातली. आणि आत पाहू शकता की तुम्ही हे बुरुज आहेत. सध्या परिस्थिती त्यांची बेकार आहे, ढासळायला लागलेत. किल्ल्याचा इतिहास असा आहे की आपल्या स्वराज्यात दोन गाद्या पडल्या, एक सातारा आणि एक कोल्हापूर गादी. तर या दोघांमध्ये चकमी घडायच्या. मग त्या संरक्षणासाठी सातारा आणि कोल्हापूरच्या सीमेवरती या बहादूरवाडी या ठिकाणी हा भुईकोट किल्ला माधवराव पेशव्यांनी बांधला होता आणि तो सांगलीच्या पटवर्धनाकडे दिला होता. या बहादूरगड भुईकोटाची अवस्था पाहता एकदम पडझड झालेला आहे आणि हा आपला मराठ्यांचा इतिहास आहे आणि आपण तो जपणं गरजेचं आहे. ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. या खंदकामध्ये आणि या गडकोटाच्या आतील आवारामध्ये पूर्ण झाडे उगवले आहेत, मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. याकडे दुर्लक्ष पूर्णपणे केलेले दिसून येते. भुईकोट किल्ल्यामध्ये घोड्यांना बांधण्यासाठी जागा होती, म्हणजे पागा त्यांची. तर पाहू शकता तुम्ही, यासाठी घोडे बांधण्यासाठी सुविधा होती. किल्ल्याच्या आतमध्ये असलेल्या जागा, ते महल किंवा ते बांधलेली राहण्यासाठी सोय होती त्यांची, ते पूर्णपणे ढासळलेले आहेत, पूर्णपणे जमीनदोस्त झालेले आहेत. ह्याकडे स्थानिक लोकांचे दुर्लक्ष आहे आणि सरकारचे दुर्लक्ष आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभा करता, एवढे कोटी निधी देता, पण त्याच पैसा जर ह्या गडकोटांकडे दिला आणि आपला हा इतिहास सांगणारे हे गडकोट जर उभे असतील ते येणाऱ्या पिढीला आपण दाखवू शकतो. जर गडकोटच जर भुईसपाट असतील तर त्यांना इतिहास काय दाखवणार आपण. ही गडामध्ये असलेली विहीर आहे, त्या काळाची, पूर्णपणे सुकलेले आहेत, झाडं उगवलेले आहेत. खरंच मराठ्यांचा इतिहास खूपच मोठा आहे, आभाळ एवढा आहे, सांगायचं एवढं कमीच आहे. पण आपण पाहतोय की आपण फक्त पावसाळ्यामध्ये गडकोट फिरायला जातो, पण सध्या पूर्ण गडांची अवस्था खूप नाजूक आहे. दरवर्षी प्रत्येक किल्ला ढासळत चालला आहे, जमीनदोस्त होत चालला आहे. त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपला इतिहास आपणच जपणं आपलं कर्तव्य आहे. आपण फक्त एक पिकनिक स्पॉट म्हणून हे किल्ल्यांना भेट देतो, पण त्या ठिकाणचे इतिहास, त्या ठिकाणची गडांची ह्या अवस्था आपण दुर्लक्ष करतो. असा बहादूरवाडीचा भुईकोट किल्ला बराच मोठा आहे. भुईकोट असल्यामुळं काय जास्त वेळ जात नाही फिरायला. पाहू शकता आजूबाजूला पूर्णपणे खंदक आहे, पूर्णपणे बुरुज ढासळलेले आहेत. टोटल 18 बुरुज आहेत. बाहेरल्या बाजूला 8 बुरुज आहेत. गडाच्या बुरुजावरती हे काय आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अशा पद्धतीने हा होता बहादूरगड भुईकोट किल्ला, जो सांगली जिल्ह्यातील आहे. तुम्ही पण अवश्य भेट द्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.